मुझे आपको एक प्रश्न पूछने का है. तर मंडळी इथे आरची आहे. आरची मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे की हैदराबादलाच का गेली होती तू? बघून घेतो मी बरोबर. चिडू नको पण असं ब्लॉग चालू आहे ना. आणि नंतर पुढे गेल्यावरती लॉकडाऊन मॅन. नमस्कार मंडळी, रिमोट सलीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीतून कोकण आपलाच असा मंडळी असं म्हणत मी तुमचं स्वागत करतो. या झाडांवरनं तुमका काल असत मंडळी मी खय असं होय बरोबर कमेंटमध्ये टाकलं ना बरोबर. देवगडमध्ये असं आहे मी, म्हणजे कमेंट टाका मंडळी. तर आता मंडळी देवगडमध्ये कडाक्याचं ऊन हे तुम्ही बघतायच किती तर करपाक होता असा ऊन जाम ऊन येतं हल्ली. तर मंडळी तुम्हाला मी आज एका ठिकाणी घेऊन जाणार आहे. तिकडे आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी आहेत तिकडे आणि सगळे कलाकार वगैरे आले तिथे मस्तपैकी भेटायला. तर त्यांचा एक मीटअप आहे, तर तिकडे त्यांना मीटअपला जाणार आहे मी त्यांच्या. मस्त आपल्याला VIP एंट्री भेटणार आहे, आपण डायरेक्ट जाणार आहे. तर आपण पण असणार तिथे, बॉस पण असणार. तर म्हटलं काय नाही तुमका पण दाखवू, मीटअपला जाऊया मस्तपैकी. तुम्ही पण येवा, तुम्ही पण व्हिडिओ बघा, सगळी जाम मजा येतली. आंबे बिंबे जरा येतो गावतले. तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करू. अरे पडलो असं करण्याच्या नादात पडलो पण. तर मंडळी तिकडे मीटअप वगैरे काही नाही, तिथे म्युझियम आहे, वॅक्स म्युझियम आहे. तर आपण तिकडे भेट देणार आहे आणि तिकडे विविध प्रकारांचे स्टॅच्यू आहेत वॅक्सचे. सुनील्स वॅक्स म्युझियम देवगड. तर पिंटचा काय ऐकू नका. तर मंडळी चला आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. काय सांगतो रे तू मंद बॉस, पण आहे ना मीटअप. ठीक आहे मंडळी सुरू करू. आडवाटा हा नंदाचा कारटा होता जोडीला, म्हणून मी आले जोडीला. कसा गोड बोलून मेल्याने माझा काट काढिला. ऋतला बाई काटा या आहे ना. अभी ते दादा ना घरी पेन्सिल सेल घेऊन जातो, पप्पांनी सांगितले नाही असत मग. अरे आमच्या हे घे आधी बघतो पैसे नको. इथे मस्तपैकी मंडई बघताय. अभिनी दुकान टाकलं इथे मस्तपैकी. दळणवाल्याचा आता बिझनेस जोरात चाललेला. तर इथे पेन्सिल सेल रे आपण घरात टाकतो ते मेले पेन्सिल सेल. तुका काय वाटला पेन्सिल ते बघ वैते बघ. हा कितीचे आहेत बघ, एक किती का 15 रुपये. एक ना 2 घेऊन जा घराकडे. हे धर तशीच मान पप्पांकडे दे. ओके. तर मंडई समोरसून बघता सर्व नांदगावसून रस्तो येतात आणि ह्या साईड एक देवगडा आणि 7 पायरीक जर तुम्ही थांबलात ना तर ही देवगड इंग्लिश मीडियम स्कूल माझी जुनी शाळा. आणि त्याच्या बरोबर ह्या साईडला समोर तर वॅक्स म्युझियम म्हणजे त्यांनी बोर्ड बीड लावले नाहीत बऱ्यापैकी. आता आपण वॅक्स म्युझियममध्ये जाऊ. इथे मोठा असा स्ट्रक्चर असा आहे आणि त्याच्यात आपल्याला जायचं आहे. गाडी मस्तपैकी तिथे पार्क केली आपण आणि आजूबाजूला मोठा पार्किंगला एरिया दिला आहे त्यांनी. आज जाताना इथे शूज काढून जायचे आहेत. इथे त्यांनी सगळं टायमिंग वगैरे सगळं दिलं आहे आणि शूज काढून आज गेल्यावरती या साईडला सगळं फीजचं दिलं आहे त्यांनी. टायमिंग प्लस फीज पर पर्सन 100 रुपीज आहे. सेलिब्रिटी पॅटर्न. तिकीट दे का की किती वेळ असता बुतूर?
किती आता तुम्ही 15-20 मिनिटात बसता. तर आता इथे फी दिली आहे मी काकीला. फी दिलं आहे म्हटलं. चालेल. तिकीट गावताला काय हो भेटतात देऊ काय. दे, दाखवू लागतं ना. हे बघा असं म्हणजे तिकीट येतं आणि तुम्ही ते वेट पण करू शकता. वेटिंगसाठी मोठी जागा दिली आहे, म्हणजे रेड कार्पेट दिली आहे मस्तपैकी. तर मंडळी आता आपण जाणार आहोत आत, जे मीटअप आपलं जिथे आपण म्युझियमचं बघणार आहे तिकडे. त्यांना वर मंडळी इथे आतमध्ये आल्यावरती ना तुम्हाला इथे इंदिरा गांधी दिसतील सर्वप्रथम. मला तर मगाशी आतमध्ये येताना असं वाटलं की इथे कोणतरी लेडीज बसलं आहे. ह्या साईडला स्टॅच्यू आहे आणि ह्या साईडला त्यांचा पूर्ण सायकल दिलं आहे, जबरदस्त. आणि या साईडला साईबाबा, म्हणजे असं वाटतं की बाबा खरेच आहेत. आणि नंतर मग अण्णा हजारे कम्प्लिटली, म्हणजे तो बघू शकता किती डिटेलिंग आहे, असं वाटतं की खरंच आहेत. जय महाराष्ट्र. आणि नंतर मग त्या साईडला आलं तर आपले बापू गांधीजी आहेत, मेडिटेशन करतात वाटतं. आणि त्यांची प्लस इथे सायकल दिली आहे. तर मंडळी एवढेच नाही तर अजून पण आहेत. आपण जो होतं वरच्या बाजूला, म्हणजे तिथे पिंट्या असेल, तर ह्या स्टॅच्यूज इथून बघितलात मंडळी केवढी डिटेलिंग केली. असं वाटतं काय ती व्यक्ती खरी तिथे बसली आहे. म्हणजे अण्णा हजाऱ्यांचं जर तुम्ही बघितलात ना, ते कलर शेड्स वगैरे प्रॉपर दिलेत आणि स्पेक्स विक सगळं, हेअर्स वगैरे सगळं रिअलिस्टिक वाटतं आहे. असं वाटतं की ते स्वतः इथे आलेत, पण नाही, वॅक्स म्युझियम आहे. आता मंडळी मी इथून सुरुवात करणार आहे ब्लॉगला. जबरदस्त इथे सगळेजण आता आले आहेत भेटायला एकमेकांना. मस्तपैकी भेटणार होता मी, म्हणजे ते स्टॅच्यू तर दाखवतो तुम्हाला. एक्सायटेड. तर म्हणजे आतमध्ये आल्यावरती तुम्हाला दिसतात हे सगळे स्टॅच्यू. तर आपण एक एक बघणार आहोत. आणि या साईडला समोर आपल्याला दिसत आहेत M.F. हुसेन, म्हणजे जे आर्टिस्ट होते ते. जबरदस्त इथे पेंटिंग काढत आहेत. पेंटिंग मस्त जबरदस्त काढते, जबरदस्त. आणि या साईडला आपले पंडित जवाहरलाल नेहरू, मस्तपैकी त्यांचे ते स्टॅच्यू आहे. त्यांची आयडेंटिटी गुलाब ते पण दाखवले, ते डिटेलिंगमध्ये काम केलं आहे साईडला. आणि या साईडला राजीव गांधी सर आहेत आपले, तर त्यांचं पण स्टॅच्यू मस्तपैकी. आणि या साईडला आपले नरेंद्र मोदी, प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, म्हणजे आता त्यांनी लुक चेंज केला आहे, बियर्ड वगैरे वाढवली आहे, हेअरस्टाईल वगैरे वाढवली आहे. पण या साईडला जो जुना लुक होता त्यांचा तो दाखवला आहे इथे. चष्मा बिस्मा, दाढी वगैरे एकदम डिटेलिंगमध्ये काम केलं आहे. आणि नंतर पुढे गेल्यावरती इथे लॉकडाऊन मॅन, म्हणजे ज्यांनी मदत केली बऱ्याच कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी, सोनू सूद. यांची बॉडी बिडी एकदम मस्त, डोले शोले जबरदस्त. आणि ते डिटेलिंग जीन्स वगैरे मस्त का, आणि तो पट्टा घालत नाही, ते बॉडी दाखवायची असते. सॉरी, जबरदस्त हेअरस्टाईल वगैरे. सोनू सूद भाई, लॉकडाउन में आपने अच्छा काम किया, तो इसलिए आपके पास डिलीवरी व्यक्त करता हूँ, आप बहुत बड़े हो. आणि या साईडला प्रकाश राज, म्हणजे त्याला चीटिंग करताय, तू चीटिंग करताय, ते सिंगममधले. मस्त आहे, जबरदस्त ॲक्टिंग सर, जबरदस्त ॲक्टिंग. सर नाराज का झालेत मला माहीत नाही. बॅटमॅनच्या शर्ट घातल्या मस्तपैकी. पोजसाठी फोटो दिले.
फोटोसाठी पोस्ट दिले. संगमने बहुत अच्छा काम किया आपने सर, तो चांगलं काम केलं आहे, मजा आली मला पण. एकदा तो चिटिंगवर डायलॉग जबरदस्त चिटिंगवर डायलॉग बोलून चीटिंग करताय तू. नंतर आपले कॉमेडियन स्टार चार्ली चॅपलिन, ते नेहमी हँड ग्लोव्ज घालायचे, तर त्यांचे ते डिटेलिंग केले. तिकडे बघतायत, नरेंद्र मोदीकडे बघताय का सर? ओके, ठीक आहे. नंतर मग हिटलर द अँग्री मॅन, नेहमी रागात बघतात. डोळ्यांची डिटेलिंग बघा म्हणजे किती केली आहे डिटेलिंग डोळ्यांची. मिशी प्रॉपर एकदम मापात घेतली आहे. सूट बीट जबरदस्त. ए दिगे इकडे बघ ना बाबा, कसं आहेस? ब्लॉगमध्ये आहेस, चहा पाण्याचं बघून घेतो मी बरोबर. चिडू नको, पण असतं ब्लॉग चालू आहे ना. नंतर मंडळी इथे आर्ची आहे. आर्ची मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे की हैदराबादलाच का गेली तू? काय पण करीन. बिर्याणी वगैरे काय आवडते का? ते त्यांना विचारू. ओके. इथे आपल्याबरोबर नागराज सर आहेत. सर जरा खाली घेतो कॅमेरा. तर हैदराबाद का सॉरी चिडले सर चिडले. तर आपण डायरेक्ट ह्यांना पण नाही माहिती, सरांना पण माहिती. आता आपण डायरेक्ट हिरोलाच विचारू, तुला आवडतं का हैदराबाद? मला कानात सांगतो. आर्चीला आवडते बिर्याणी, पण मला मग आर्ची बोलली नाही. अच्छा ठीक आहे, नाही सांगत का ती? ठीक आहे. चल जाऊ आता आपण पुढे जाऊ मंडई. तर ह्या साईडला आपण बघितलं मंडई. अरे अण्णाशी काहीतरी बोलायचं मला मंडई. जर थांबा जरा, रजनीकांत सरांशी काहीतरी बोलायचं मला, जरा महत्त्वाचं बोलतो मंडई. जरा बोलतो जरा एका विषयावरती अण्णाशी म्हटलं तर रजनीकांत सर. तर हाय बोला, तुम्ही पण माझ्या ब्लॉगमध्ये आहात. तर कसं वाटतं ब्लॉगमध्ये येऊन? खूप छान वाटतं. अरे बोलले सर बोलले. तर जरा गप्पा मारतो मस्तपैकी. तर जरा बैठते, कॉफ़ी वगैरह पीते मस्तपैकी और गप्पा मारते. जरा पूछने का आपको एक्टिंग के बारे में, जरा चिंगम बिंगम कैसे उडाने का वो जरा पूछने का है प्लीज. तर या साईडला तुम्ही बघताय मंडई, या साईडला मेसी आहेत आपले, जे फुटबॉलमध्ये टॉप प्लेयर आहेत. तर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, मुझे आपको एक प्रश्न पूछने का है कि आप जब गोल मारते हो तो कितना टाइम लगता है? मतलब एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवर जायला, बरोबर आहे ना मंडई? 90 मिनटं म्हणतात. 90 मिनटं, पण 90 मिनटाची तरी मॅच असते. ठीक आहे, असू दे काय असेल ते असू दे. पण तुम्ही गोल मारता, तुमच्या लाईफमध्ये गोल आहे, त्या बॉसच्या लाईफमध्ये काहीच येत नाही गोल. तर सांगता का त्यांना ते बॉस कट नका करू, मस्करी केली. नंतर मग मंडई मोगॅम्बो खुश हुआ. तर तिथले जे अमरीश सर आहेत ते सोनू सूदकडे बघतायत. सर थांबा दाखवतो तुम्हाला. सर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये आहात, जरा सबस्क्राईब बोला काहीतरी. अरे बापरे घाबरलो, नजर आहे तिरची. ओके सबस्क्राईब. एकदा डायलॉग बोला ना तो. मोगॅम्बो खुश हुआ. अरे वा, थँक्यू सर. तुमचे मूवीज पण छान होते. लहानपणी घाबरायचो मी, पण तुमची 1-2 असे साधी मूवी बघितले, त्याच्यात मग भीती पळून गेली. त्यानंतर म्हणजे तू माझ्याकडे इथे बघते की इथे कवी आपलं आठवले साहेब आहेत. तर ह्यांची एक कविता आहे. सर जरा कविता. वा, कोरोनावरती कविता केलेली, मस्त जबरदस्त. इथे जरा गाडी वगैरे एकदम डिटेलिंगमध्ये काम केलं आहे. नंतर मग मंडई या साईडला दादासाहेब फाळके यांचा स्टॅच्यू आहे, म्हणजे ज्यांनी आपल्याला मूव्ही दाखवली, भारतात मूव्ही आणली. सर धन्यवाद, म्हणजे तुमच्याचमुळे आम्ही अशी ब्लॉगिंग वगैरे करतो आहे. त्याच ब्लॉगिंग पिक्चरचाच एक पार्ट आहे. तर थँक्यू.
तुम्ही बघितलात तो त्या म्युझियमचा टूर आणि तिथले जे काय स्कल्पचर होते ते, तर त्यांचं तुम्ही डिटेलिंग बघितलात ना, ते एकदम आउटस्टँडिंग डिटेलिंग होतं. मग त्यांचे प्रत्येक केसाचं डिटेल त्यांनी तिथे केलेलं आहे. तर त्यांची तिथे काही इन्फॉर्मेशन वाचली मी, ती तुम्हाला सांगू इच्छितो. तर मंडई कोकणातील सर्वात पहिलं वॅक्स म्युझियम आहे हे, आणि महाराष्ट्रातलं दुसरं. महाराष्ट्रात पहिलं इथे लोणावळ्याला आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. ते 10 मे 2017ला हे इथे ओपनिंग झालं याचं, आणि 25,000+ व्हिजिटर्स इथे व्हिजिट देऊन गेलेत. तर हा एक होता पॉईंट टुरिस्टचा देवगडमधला, तुम्ही कवर केला आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला. तुम्ही देवगडला कधी आलात मंडळी तर ह्या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या. कम्प्लिटली वर्थ आहे हे. तुम्हाला वेगवेगळे जे स्ट्रक्चर्स दाखवले ते असं वाटतं की खऱ्यामध्ये आहेत. तर मंडळी ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर ह्या स्कल्पचरसारखं खाली सबस्क्राईब पण करा मंडळी. म्हणजे मंडळी तुम्ही हे कधी इलात तर तुमका मजा वाटत, म्हणजे कसं तेवढं कवर करून टाकताय. तर मंडळी भेटू आपण अशा कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तर सर सोयीन राहा, काळजी घ्यावा, आणि असे वॅक्स म्युझियम असे मस्तपैकी बघत राहा मंडळी. चला भेटू.